अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आता आम्हाला लाज वाटते। गृहमंत्र्याची भाषा ही कशी असायला पाहिजे हे त्यांनी आपले पूर्वीचे जे देशात गृहमंत्री झाले, खास करून लालकृष्ण अडवाणी जे असतील, यांच्या वक्तव्याची चाळण केली पाहिजे। एक हरलेल्या आणि घाबरलेल्या नेत्याचं हे वक्तव्य आहे। एक हरा हुआ और डरा हुआ नेता का वक्तव्य है, उनका आक्रोश है। खरं म्हणजे मला कीव येते, व्यासपीठावर पुण्यात त्यांच्या जे लोक बसले होते आणि समोर जे होते त्यांनी माननीय शरद पवार यांच्या संदर्भात जे वक्तव्य अमित शहानी केलं त्याच्यावर टाळ्या वाजवल्या। मला त्या सगळ्या मराठी श्रोत्यांची कीव येते। इतकी लाचारी, इतका निर्लज्जपणा। गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले पवार ठाकरे, माननीय शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये वक्तव्य करून निघून जातो। हा या महाराष्ट्राच्या किंवा मराठी नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात जो द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली उकळी आहे। माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, ते अजित पवार, ते सुनील तटकरे, ते हसन मुश्रीफ, हे सगळे आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षात। ह्या सगळ्यांमुळे माननीय शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले। वो सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत। या संदर्भात अमित शहांना माहीत नाही का? त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शहाने केला आहे। आणि माननीय शरद पवारांना ह्या सरकारनं, ह्यांच्या मोदी सरकारनं देशातला दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातल्या कार्याबद्दल। आणि खुद्द मोदींनी त्याचं कौतुक केलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।